मी आज किल्ले धारूर तालुक्यामध्ये आज माझी सभा आहे। त्या सभेच्या पूर्वी भगवान बाबा गोपीनाथराव मुंडेंच्या नावाची कमान त्या सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेली होती। ते कमान फाडून तिथं वेगळंच काहीतरी बॅनर लावण्याचा प्रयत्न तिथल्या लोकांनी केला। म्हणजे आमचं मॉरल डाऊन कसं होईल? लक्ष्मण हाके हे बोलायचं बंद कधी करेल? लक्ष्मण हाके फिरायचं बंद कधी करेल? पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो किंवा अजून कुठल्या जिल्ह्यात असो, प्रत्येक ठिकाणी हे लोक विचाराचं उत्तर विचारानं देण्याऐवजी ही माणसं आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेले आहेत। कारण यांच्याकडे मुद्दा उरलेला नाही। झुंडशाहीच्या जोरावरती यांनी शासनाच्या उरावर बसून काहीतरी कागदाचं काळं पांढरं करायचा प्रयत्न केला आहे। हा GR म्हणजे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवण्यात जमा आहे एका GRद्वारे। या GRचा लिगल ॲस्पेक्ट काय हे मला चांगलं माहिती आहे, कोर्टात त्याचं काय होणार आहे हेही मला चांगलं माहिती आहे। पण आज रोजी या कागदाद्वारे, या GRद्वारे ओबीसीचं आरक्षण संपलं आहे आणि ही लढाई आम्ही लढतो आहोत। कुणी आमदार बोलत नाही बोलत, हल्ले किती पण होत, आम्ही गावगाड्यात जाणार, ओबीसींना जागं करणार आणि आता गणेशोत्सव संपल्यानंतर आम्ही ओबीसींची संघर्ष यात्रा काढतोच आहोत। त्याच्या अगोदर आम्हाला जिथं जिथं लोक बोलवत आहेत तिथं तिथं सभा होणार। पोस्टर फाडलं तरी सभा होणार, पोस्टर लावलं तरी सभा होणार, गाडीवर हल्ला झाला तरी सभा होणार। आम्ही थांबणार नाही, आम्ही बोलत राहणार। कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही असं तुम्ही म्हणताय, मात्र मग भीती बाळगायचं कारण काय? हे बघा, जोपर्यंत हे कोर्टात प्रकरण जाईल त्याच्यावर सुनावण्या होतील आणि त्या सुनावण्या येईपर्यंत उद्या पंचायत राजची निवडणूक आहे, उद्या MPSCच्या एक्झाम आहेत, रिक्रुटमेंट आहेत, त्या लोकांचं काय? त्यामुळं मग निवडणुकीसाठी वगैरे असं काय केलं आहे का? हे असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळं इमिजिएट ह्याला स्टे घेणं, एका बाजूला न्यायालयीन लढाई आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई, ओबीसींना एकत्र करणं, ओबीसींना जागं करणं आणि आपलं आरक्षण संपलं हे समजावून सांगणं हे आज रोजी आपलं कर्तव्य आहे। मुख्यमंत्री म्हणतात की मी कोणाचंही काढून घेतलेलं नाही आहे, त्यांचा हक्काचं आहे, त्यांचं दिलेलं आहे। आणि काल सर्व पेपरमध्ये ज्या आहे ते जाहिराती होत्या पहिल्या पानावरती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना, काय मेसेज देत आहेत मुख्यमंत्री? मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे, तुम्ही 10% मतांच्या बेरजेसाठी तुम्ही जर या गोष्टी करत असाल तर मुख्यमंत्री महोदय तुमची 50% मतं वजा झालेली असतील। तुमचा DNA ओबीसीचा आहे असं तुम्ही वारंवार सांगितलं आहे, पण तुमचा हा DNA ओबीसीचा दिसून येत नाही। त्यामुळं ओबीसी 10% मताच्या बेगमीमध्ये तुम्ही 50%ची मतं विसरून जा, एवढं मी अगदी जबाबदारीनं मुख्यमंत्री महोदयांना सांगेन। खरं तर 2 उपमुख्यमंत्री आहेत ते मराठा। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। जय महाराष्ट्र।